हे थांब थांब, तू कुठं निघालाय? इकडे माझ्याकडे. आज प्रतापराव भेटणार आहेत मला. तू थांब. हा जोंधळे, नाही नाही, इथली समधी कामं उरकत आली. हा, राणान थोरल्या सुनबाई घरी आल्यात. आता आम्ही घराची समधी जबाबदारी थोरल्या सुनबाईवर दिली आहे आणि त्या बी व्यवस्थित पार पाडतात, तेव्हा आम्हाला इथली काय काळजी नाही राहिलेली. होय होय. अहो लय भारी सुनबाई आहेत आमच्या. प्रतापराव साहेबांचा विजय असो, गायकवाड साहेबांचा विजय असो. साहेब, फार छान सुनबाई मिळाले तुमच्या घराण्याला आणि एक उत्तम शिक्षिका मिळालेल्या आहेत आमच्या शाळेला. तुम्हाला सांगतो साहेब, पाठक गायकवाड बाईंसारख्या हुशार आणि जबाबदार शिक्षिका शोधून सापडणार नाहीत. अहो लाखात एक आहेत होत्या, लाखात एक आहेत. लाखात नाही, करोडोत एक आहेत, म्हणून आम्ही सुनबाई करून घेतले त्यांना. हो हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अहो करोडोत काय, मी तर म्हणतो अब्जावतीमध्ये सुद्धा एकट्याच निघतील त्या. खरं म्हणजे आपल्या गावच्या शाळेच्या मुख्याध्यापिका होण्याची योग्यता फक्त त्यांचीच आहे बरं का. तुम्ही खात्यामध्ये एक शब्द टाका, लगेच काम होऊन जाईल. आणि त्यांच्या योग्यतेसाठी मी माझी बदली तालुक्याच्या शाळेत करून घेईन. नाही, असला शब्द टाकायचा आम्हाला नाही जमायचं. जे काय असेल ते नियमाप्रमाणे होऊ द्या. हो हो, नियमाप्रमाणे, एकदम नियमाप्रमाणे. बोला, काय काम काढलं? काय शाळेत अडचण बिडचण? नाही, अडचण वगैरे काही नाही, पण ते हा, पाठक गायकवाड बाईंकडे एक छोटस काम होत. पेपर्स तपासण्याचं. सुनबाई, हो थोरल्या सुनबाई. आले आले. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. शारदा काकी, जरा सरांसाठी पाणी घेऊन या. काही काम होतं का? नाही, हा, ते कुलकर्णी बाई हो, त्यांची जरा तब्येत बरी नाही, मग त्यांचेही पेपर्स तपासायचे होते. म्हटलं चला मुलांच्या आवडत्या शिक्षिकेकडून पेपर्स तपासून घेऊया. अहो मग निरोप पाठवायचा ना, तुम्ही कशाला आलात? मी स्वतः आले असते. मुळीच गरज नाही, अजिबात गरज नाही. अहो बाहेर केवढं ऊन पडलंय आणि एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये तुम्ही शाळेत येणार? अजिबात चालणार नाही. हो, उगाच तुम्हाला त्रास कशाला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.